महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे। सकाळी सकाळी प्राणायाम करून स्वतःला ऊर्जान्वित करून दिवसभर सेवेच्या माध्यमातून चराचरात परमेश्वर पाहणे, गण गण गणात होते, सबका मालिक एक, ही भावना आपल्यामध्ये वृद्धिंगत करणे आणि रात्री झोपायच्या आधी 11 श्वास विश्व शांतीसाठी आणि सद्ग्रंथांचं वाचन करून भगवंताच्या चरणाशी समर्पित होऊन राहणे, हाच मार्ग सिद्धांनी आपल्याला दाखवला। साधना, सेवा, सत्संग। जे जे ऋषी मुनी महर्षी होऊन गेले, ज्यांनी या जगाकडे ज्ञान दृष्टीने बघितलं, त्यांनी या जगाला त्यांच्या ज्ञान चक्षुंनी समजून घेतलं। अशा थोर विभूतींना आपण आत्मसाक्षात्कारी संत असं म्हणतो। मग कोण होते हे? प्रत्येक शतकात कोणी ना कोणी होऊनच गेलेलं आहे। ज्ञानेश्वर महाराज, निवृत्तीनाथ महाराज, सोपान काका, मुक्ताबाई, अवतारी पुरुष म्हणतो आपण। 11व्या शतकात, 15व्या शतकात एकनाथ महाराज, 16व्या शतकात रामदास स्वामी, तुकाराम महाराज। हे मी तुम्हाला जे आपल्या महाराष्ट्रातले माहित असलेले संत, पण असे अनेक थोर विभूती होऊन गेल्यात। स्वामीजी रंगनाथ महाराज, बंडोबा महाराज, केरोबा महाराज, ज्यांनी स्वतःला जाणून घेतलं। स्वतःला जाणून घेणं म्हणजेच ब्रह्मांडाला जाणून घेणं। आणि जेव्हा यांनी या ब्रह्मांडाला जाणून घेतलं, तेव्हा त्यांच्या लक्षात आलं आणि त्यांनी सांगितलं काय की अरे, या सामान्य माणसाची अवस्था कशी आहे? 99.99% लोकांना माहितच नाहीये की आपण जेलमध्ये राहतो। आपली अवस्था कशी आहे? उंबरातले किडे मकोडे उंबरी करती लीला, जग हे बंदीशाळा। अशा बंदीशाळेत, अशा उंबरामध्ये आपण ते किडे मकोडे कसे राहतात? उंबरातच राहतात आणि उंबरातच लीला करतात आणि त्यांना वाटतं हे उंबर म्हणजेच आपलं जग आहे। तिथंच राहणं, तिथंच खाणं, तिथंच प्रजोत्पादन करणं। तसं या जगात आपण राहतो। या जगाच्या पलीकडे जे ब्रह्मांड आहे, त्या ब्रह्मांडाचा आपण विचारच करत नाही। या ब्रह्मांडाच्या दृष्टीने हे आपलं जे जीवन आहे ना, हे अक्षरशः जेल आहे, जेल। असं कोण म्हणतं? सिद्ध पुरुष म्हणतात। आणि या जेल मधून मुक्त व्हायचं असेल तर साधना, सेवा, सत्संगाला पर्याय नाही। ही जेल तोडून जर आपण पळून गेलो तर आयुष्यभर पळत राहावं लागेल। आत्महत्या महादोषी, आत्महत्या महादोष। आत्महत्या करणं म्हणजे काय? या जेलमधून पळून जाणं। ब्रह्मांडात तर जातो, विषय लक्षात आला का तुमच्या? आत्महत्या केलेली व्यक्ती ब्रह्मांडात तर जाते या जेलमधून बाहेर, पण आयुष्यभर पळत राहावं लागतं। आणि तोच जर जेलमधून मुक्त झाला तर शांतमध्ये बाहेर जातो आणि बाहेरचं जीवन एन्जॉय करतो। यस ऑर नो? जेलमधून सुटलेला आणि जेलमधून पळून गेलेला याच्यात काय फरक आहे? तुमच्या विषय लक्षात आला का? तसंच मुक्त मनुष्य आणि आत्महत्या केलेला मनुष्य याच्यात फरक आहे। याला आयुष्यभर पळत राहावं लागेल। पोलिसांचा ससेमिरा याच्या मागे कायम राहणार, परत आणून धरून जेलमध्ये टाकतील। पण जो मुक्त झाला
जो मुक्त झाला, मस्त व्यवस्थित रितसर जेलमधून बाहेर, तो शानमध्ये जाईल आणि बाहेरचं आयुष्य, बाहेरचं जीवन व्यवस्थित एन्जॉय करेल. अगदी तसंच आहे, अगदी तसंच आहे. मुक्तीची साधना आहे, मुक्तीची साधना आहे. स्वतःला ऊर्जान्वित करा आणि त्या ऊर्जेने स्वतःला या भौतिक जगतातून मुक्त करून घेण्याची ही साधना आहे. कोणी ना कोणी म्हणणार की नाही बुवा, माझं जग तर चांगलं चाललेलं आहे, मला काही दुःख नाही सर, एवढ्या लवकर काय मला मुक्त करू नका. मस्तपैकी छान नवरा आहे, 2 पोरं आहेत, बायको आहे, सासू सासरे आहेत, आई वडील आहे, सगळीकडे आनंदी आनंद आहे, बँक बॅलन्स आहे. कशाला मुक्त व्हायचं, कशाला एवढी गडबड करता, राहू द्या अजून आम्हाला. हो, असं वाटू शकतं. जर अशी परिस्थिती असेल तर तुम्ही नशीबवान आहात. पण तुम्हाला माहिती का, एखादी प्रेग्नंट बाई काहीतरी गुन्हा केला बाहेरच्या जगात, प्रेग्नंट बाई, आणि तिला जेलमध्ये घातलं, जेलमध्ये प्रसूत झाली. आता ते बाळ कुठे राहील? जेलमध्येच राहील ना. आणि त्या बाळाला काय माहिती जेल काय? त्याला काय माहिती? त्याला दूध मिळतं आईचं, तो आईच्या अंगा खांद्यावर खेळतं, मोठं होतं, त्या बाकीच्या कैद्यांबरोबर क्रिकेट खेळतं. ते पोरग, विषय लक्षात आला की नाही? त्याची आई काय बघते? जेल. आणि ते पोरग 5 वर्षापर्यंत आईजवळच राहतं. पण त्याला माहिती की जेल असं, माहिती की त्याला जेल असं, त्याला काय घेणं देणं नाही. तो त्याच्या आईच्या अंगावर राहतोय, त्याला खायला मिळते, त्याला प्यायला मिळते, बाहेर इतर कैद्यांबरोबर क्रिकेट खेळायला मिळते. त्याला असं वाटतं हेच आयुष्य आहे. त्याला काय वाटतं? हेच आयुष्य आहे, कारण त्याला बाहेरचं जग माहीत नाही. तशी आपली अवस्था झालेली आहे. आपल्याला असं वाटतं की हेच आपलं जग आहे, आणि आपण जेलमध्ये असून सुद्धा आपल्याला जेलचा फील येत नाही. कधी कधी दुःख वाटतं, कधीतरी आपण असं लो वाटतं, कधीतरी आपण डिसमूड झालेला असतो. कधी? जेव्हा आपल्या इच्छा, आकांक्षा, अपेक्षा पूर्ण होत नाही, तेव्हा आपला काय होऊन जातो? डिसमूड होतो. डिसमूड, लो वाटतं, कशातच मन लागत नाही, चिडचिड होते. साधना, सेवा, सत्संगाने आपण मनाच्या ह्या स्थितीवर विजय मिळवू शकतो. आणि मनाला कायम आनंदित ठेवणं हे या साधनेचं मुख्य लक्ष्य आहे. स्थित प्रज्ञा अवस्था प्राप्त करून देणं हे या साधनेचं मुख्य लक्ष्य आहे. मन काय आहे? हे मन काय आहे हे आपण सगळ्यांनी नीट समजून घेतलं पाहिजे. मन हे इंद्रिय आहे. जसं डोळा हे इंद्रिय आहे. डोळ्याचं काय काम आहे? पाहणे. का डोळा ऐकतो? नाही. कान ऐकतात, कान पाहत नाहीत, कान ऐकतात. जीभ चव घेते, त्वचा स्पर्श करतो. तुमच्या लक्षात आलं की नाही? हे माणसाच्या शरीराचे वेगवेगळे अवयव आहेत, इंद्रिय आहेत. इंद्रिय 5 ज्ञानेंद्रिय आणि 5 कर्मेंद्रिय आणि 11वं मन. ज्ञानेंद्रिय म्हणजे डोळे, कान, जीभ, ज्याच्याने आपण ज्ञान ग्रहण करतो. कर्मेंद्रिय म्हणजे ज्याच्याने आपण काहीतरी कर्म करतो. हात, पाय, गुदा, उपस्थेंद्रिय, याच्याने आपण कर्म करतो. हे मी तुम्हाला दाखवलं, हा हात आहे, हा डोळा आहे. पण मन हे या 10 इंद्रियांचा काय आहे? बॉस, सॉफ्टवेअर. आणि विषय काय आहे? दिसत नाही. दाखव बरं मला मन. कुठे? नाही. असतं का? डेफिनेटली असतं, डेफिनेटली असतं. आणि या मनात सतत संकल्प, विकल्प, विचार चालू असतात. मन हे समुद्रासारखं आहे. मन हे समुद्रासारखं आहे. समुद्र पाण्याशिवाय असू शकतो का? तसं मन विचारांशिवाय असूच शकत नाही. आणि मग साधनेचं लक्ष्य काय आहे?
निर्विचार होणं म्हणजे हा समुद्र आटवून टाकणं. विषय समजला का तुम्हाला? आपण साधना सेवा सत्संगाच्या माध्यमातून हा समुद्र, विचारांचा समुद्र आटवायला निघालेलो आहोत. इज इट पॉसिबल? इज इट पॉसिबल ऑर नॉट? नाही शक्य. मग शस्त्र खाली ठेवायचे का? हारून जायचं का? विचारांचा हा भवसागर, विचारांचा हा भवसागर आपल्याला तरुण जाणं शक्य नाही. आणि म्हणून एखादा भक्त, एखादा साधक काय म्हणतो? भवसागरात डोले डगमग नाव रे, डगमग नाव रे, स्वामी माझ्या रंगराया बिगी बिगी धाव रे. भवसागरात डोले डगमग नाव रे, डगमग नाव रे, डगमग नाव रे. या भवसागरात आपली जी नाव आहे ना ती डगमग डोलते. आणि मग आपल्याला सद्गुरु कृपेचा आश्रय घ्यावा लागतो. आणि जेव्हा सद्गुरु सारिखा असता पाची राखा, इतरांचा लेखा कोण करी, हा मन आणि विचार रूपी भवसागर आपल्याला तरुण जाणं सहज शक्य आहे. कारण सद्गुरूची कृपा झाली ना की हा भवसागर निखालस आटून जातो. तरुण जाण्याचा विषयच राहत नाही शिल्लक. तरुण जाण्याचा विषयच शिल्लक राहत नाही. कारण ते आपल्याला स्थितप्रज्ञ करून टाकतात. सद्गुरु कृपेचा परिणाम असा आहे की आपल्या मनाला स्थितप्रज्ञ करून टाकतात. आणि ही स्थितप्रज्ञ अवस्था सद्गुरु कृपेशिवाय शक्य नाही. गुरुकृपा ही केवलम, गुरुकृपा ही केवलम. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात, गुरु चरणी ठेविता भाव, गुरु चरणी ठेविता भाव, आपोआप भेटे देव, आपोआप भेटे देव. म्हणून गुरुसी भजावे, म्हणून गुरुसी भजावे, स्वध्यानासी आणावे. देव गुरुपाशी आहे, देव गुरुपाशी आहे. वारंवार सांगू काय, वारंवार सांगू काय. तू का म्हणे गुरु भजनी, तू का म्हणे गुरु भजनी, तू का म्हणे गुरु भजनी. देव भेटे जनीवनी, देव भेटे जनीवनी, देव भेटे जनीवनी. सद्गुरूच्या कृपेने लोह परिसाची नसावी उपमा, आपणा सारिखे करती तात्काळ, नाही काळ वेळ तया लागे. लगेच ते आपल्यासारखं करून टाकतात आपल्याला. आणि त्यामुळे ती निर्विचार अवस्था, ती मुक्त अवस्था आपल्याला ते प्रदान करतात. विषय समजून घ्या. लोह चुंबकाला एखादी पिन चिटकलेली आहे. लोह चुंबकाला एखादी पिन चिटकलेली आहे तर ती पिन सुद्धा लोह चुंबकासारखी वागायला लागते. येस ऑर नो? तिला दुसऱ्या पिना चिटकायला लागतात. तुमची अवस्था तशी आहे, तुमची अवस्था तशी आहे. मी पिन आहे फक्त, मी लोह चुंबक नाहीये. तुम्ही जे माझ्या समोर येऊन बसलेले आहेत, पण मी ज्या लोह चुंबकाला चिटकलेलो आहे त्याच्यामुळे तुम्ही मला इथं न बोलवता इथे येतात सत्संगाला. विषय समजून घ्या. तो लोह चुंबक मी नाही. त्या लोह चुंबकाला चिटकलेली ती फक्त पिन आहे. आणि ही पिन बिहेव करते कशासारखी? चुंबकासारखी. ती वागते तशी. आपण सारिखे करीती तात्काळ, नाही काळ वेळ तया लागे. तुम्हाला दररोज इथं साधनेला यावंसं वाटतं, न बोलवतात तुम्ही इथे येतात. साधना सेवा सत्संग किंवा मी जे बोलतोय ते तुम्हाला आवडतंय, ते तुम्ही आत्मसात करताय का? कारण तुम्हाला पटतंय. आणि
तुमच्या आयुष्यात, भौतिक जीवनात, मानसिक जीवनात, सामाजिक जीवनात आणि आध्यात्मिक जीवनात ट्रान्सफॉर्मेशन घडतंय. तुम्ही ते नोटीस करतायत. नाहीतर कोणी तर 1 तास वाया घालवायला रिकाम आहे? कोणी रिकाम नाही. 1 तास माझी बडबड ऐकून घ्यायला कोणीही रिकाम नाही. पण तुम्हाला सांगतो, माझी बडबड तुम्ही रोज ऐकून घेतात याला कारण मी नाही, करता करविता तो आहे. आणि त्यांनी हे करायला मला फक्त निमित्त केलेलं आहे. हे सत्य आहे. आणि म्हणून तुम्ही इथं बसून राहतात. म्हणून तुम्ही साधना, सेवा, सत्संगाचा मार्ग अवलंबतात. नाहीतर माझं काय श्रेय आहे? नाहीतर माझं काय श्रेय आहे? बासरी असते, बासरी. बासरीतून सुंदर स्वर प्रकट होताना आपले कान तृप्त होतात. ती किमया त्या बासरीची नाही. त्या बासरीमधून जो हवा फुंकून राहिला तसा माझा सद्गुरु या बासरीतून हवा फुंकतोय. आणि म्हणून तुमचे कान तृप्त होत आहेत. नीट समजून घ्या. म्हणून तुमचे कान तृप्त होत आहेत. पण नुसतं ह्या कानातून ऐकून ह्या कानात सोडून देऊ नका. जे ऐकतायत ते आत्मसात करा. ते अंतःकरणात त्याला रुजवा. जसं एखादं ब्रह्म बीज मातीत टाकल्यानंतर रुजतं आणि त्याला ते तरारून उठतं. त्याला सुखाची, शांतीची आणि आनंदाची फळं लागतात. ती फळं समाजाला खाऊ द्या. ती फळं समाजाला चाखू द्या. आणि जे जे आपण अशी ठावे ते ते इतरांना सांगावे. ज्ञानी करुणी सोडावे सकळ जन. तुम्ही म्हणतात आम्हाला पटलं, आम्ही स्वीकारलं. पण हे इतरांना आम्ही कसं सांगू? तुम्हाला मी सांगतो, तुम्हाला इतरांची काळजी करायचं कारण नाही. तुम्ही आधी तुमची काळजी करा. माझे सद्गुरू सांगतात, दुसऱ्यांचे डायपर साफ करू नको. दुसऱ्याचा किती वास येतो ते बघू नको. स्वतःचे डायपर आधी साफ कर. विषय लक्षात आला का तुमच्या? माझे सद्गुरू डेंजर आहेत. माझ्यापेक्षा तिखट आहेत बोलायला. स्वतः तुझे डायपर स्वतः साफ कर. दुसऱ्याचे डायपर साफ करायला जाऊ नकोस. याचा अर्थ असा की स्वतःमध्ये ट्रान्सफॉर्मेशन करून घ्यावं. हे जे ब्रह्म बीज आहे हे स्वतः अंतःकरणात रुजवावं. सत्याच्या ऑनेस्टी आणि ट्रान्सपरन्सीच्या चैतन्याच्या मार्गावर चालणं एवढं सोपं नाहीये. स्वतःमध्ये जे ट्रान्सफॉर्मेशन झालं ना, बाकीच्या लोकांना ऑटोमॅटिक कळतं. अरे, पहिलेपेक्षा तू जास्त एनर्जेटिक वाटायला लागला यार. तुझ्या चेहऱ्यावर ग्लो दिसायला लागला यार. पहिल्यासारखा तू डिप्रेशन मध्ये राहत नाही यार. अरे, तुझं वजन कमी झालं यार. तू म्हणजे आधी कसा थुलथुलीत दिसत होता, आता कसं व्यवस्थित दिसायला लागला. काय झालं? काय बदल केला? कुठल्या जिम मध्ये जायला लागला? नाही, कुठल्या जिम मध्ये जात नाही. हा सद्गुरु कृपेच्या आणि ब्रह्मज्ञानाचा परिणाम आहे. हा दृश्य स्वरूपात तुमच्या शरीरावर दिसेल, तुमच्या मानसिकतेवर दिसेल. आणि बाकीचे लोक नोटीस करतील की अरे, याच्यात बदल झालाय. आणि जर तो बदल सकारात्मक असेल तर मग गुरुने दिला ज्ञान रूपी वसा, आम्ही चालू पुढे वारसा. आम्ही चालू पुढे वारसा. गुरुने दिला ज्ञान रूपी वसा, आम्ही चालू पुढे वारसा. पिता बंधू स्नेही तुम्ही माऊली, तुम्ही कल्पवृक्षातली सावली. तुम्ही सूर्य आम्हा दिला कवडसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा. आम्ही चालवू हा पुढे वारसा. गुरुने दिला
ज्ञान रूपी वसा आम्ही चालू हा पुढे वारसा. तुम्हाला लोक विचारतील, ऑटोमॅटिक विचारतील की अरे तुझ्यात हा परिणाम कशामुळे झालेला आहे. आणि मग त्यांना सांगा साधना सेवा आणि सत्संगाचं महत्व. साधना सेवा सत्संगाने तुमच्यात हा आकर्षण म्हणजे तो लोहचुंबकाची पिन आणि ही जी खालची पिन आहे या पिनला पण दुसरी पिन चिटकायला लागली आहे. या पिनला पण दुसरी पिन चिटकायला लागली. का? कारण हा लोहचुंबक या तिचं चुंबकत्व तिचं आकर्षण या पिन मध्ये पण आलेलं आहे. ती पेपर पिन असते ना ती, आणि तिला पण बाकीच्या पिना चिटकायला लागतात. जो जे ट्रान्सफॉर्मेशन जे सकारात्मक बदल तुमच्या आयुष्यात घडला तो इतरांच्या पण आयुष्यात घडवा. कारण ही गोष्ट काय दिल्याने वाढते. ही गोष्ट दिल्याने वाढते आणि म्हणून इतरांच्या आयुष्यात तो सकारात्मक बदल घडावा याच्याकरता तुमच्या हात नाही मी नाही सांगणार, मी गुपचूप ठेवेल, तिला कशाला सांगू किंवा त्याला कशाला सांगू, माझं चांगलं झालं त्याचं जाऊ दे ना तिकडे, असंही वाटोळ झालेलं आहे त्याचं उद्या अजून. नाही 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 सत्यानाश. विषय लक्षात आला की नाही? समजलं का तुम्हाला? हा विषय असा आहे की दिल्याने वाढतं आणि म्हणून ही सकारात्मकता जर तुम्ही देत गेलात तर विश्व शांती, आत्मोन्नती आणि विश्व शांतीचं जे ध्येय माझ्या सद्गुरूंचं आहे ते पूर्ण होणार की नाही होणार? नक्कीच होणार. बाकीच्या जगाचं जाऊ द्या, कुठे रशिया युक्रेन चालू आहे आणि कुठे गाजा बेचिराग झालंय, कोण कोणावर अणुबॉम्ब टाकतंय, आभाळच फाटलंय, अशांतीचं नैराश्याचं आभाळच फाटलंय. पण निदान आपल्या पुरतं तरी आपल्या कुटुंबात पुरतं तरी आपण ही सकारात्मकता वाढवली पाहिजे. यस ऑर नो? आणि म्हणून जे तुम्हाला कळलंय ते निदान तुमच्या हक्काचे लोक जे आहेत, जे हक्काचे म्हणजे कोण माहिती का? निदान आपल्याला आपल्या पोरांचं तरी कल्याण व्हावं असं वाटतं. येस ऑर नो? बाकीच्यांचं जगाचं जाऊ द्या तिकडे, पण निदान आपल्या पोरांचं कल्याण व्हावं असं वाटतं ना, तर ही सकारात्मकता, ही पॉझिटिव्ह ऊर्जा त्यांना द्या. लहानपणापासून त्यांना सवय लावा. कशाची? साधना सेवा आणि सत्संगाची. जर या साधना सेवा सत्संगाच्या मार्गावरती चाललेत तर त्यांना नैराश्याला फेस करावं लागणार नाही. ऊर्जावान होतील, अभ्यासात त्यांचं मन लागेल, टॉपर येतील, क्लासमध्ये टॉपर येतील. आणि टॉपर नुसते येणारच नाही, सकारात्मकता त्यांच्या आत असेल, पॉझिटिव्ह कार्य करतील, लादेन बनणार नाहीत. विषय लक्षात घ्या, लादेन बनणार नाहीत. कोणी जगदीशचंद्र बोस बनेल, कोणी नासाचं वैज्ञानिक बनेल, कोणी अंतराळ विज्ञान शोधून काढेल. असे विद्यार्थी या ब्रह्मज्ञानाने घडावेत आणि या ब्रह्मज्ञानाची गरज आज जगाला आहे. आणि आज स्कूलमध्ये वादविवाद चाललेत की स्कूलमध्ये गीता शिकवावी की नाही शिकवावी. मूर्ख आहेत हे. गीतेपासून दूर झालेत, कुराणापासून दूर झालेत, बायबल पासून दूर झालेत. आणि म्हणून गीता, कुराण, बायबल किंवा गुरु ग्रंथ साहेब याच्यावरच भांडण करत बसले. अरे त्याच्यात काय लिहिलेलं आहे ते समजून घ्या ना, ते समजून घ्या. कारण सगळ्यांमध्ये एकच गोष्ट लिहिलेली आहे. काय? ब्रह्म दिसे उघडे जगामध्ये, ब्रह्म दिसे उघडे. एकच माती नाना भांडी, एकच माती नाना भांडी, रांजण आणि सुगडे जगामध्ये, ब्रह्म दिसे उघडे. म्हणे मुक्ताबाई ऐक चांग देवा, म्हणे मुक्ताबाई ऐक चांग देवा, खरे आणि रोकडे जगामध्ये, ब्रह्म दिसे उघडे, ब्रह्म दिसे उघडे जगामध्ये, ब्रह्म दिसे
उघडे. असं ब्रह्म उघडे मुक्ताबाईने 11व्या शतकात सांगून टाकलेलं आहे. ब्रह्मज्ञान सगळीकडे सांगून टाकलेलं आहे. पण कोणाला काय वाटतं, जे गीतेमध्ये सांगितलं ना तेच खरं. ते 18 अध्यायात आणि 18 श्लोकात जे आहे ना तेवढंच फक्त. बायबल मधलं खोटं, कुराणामधलं खोटं. पण जो ब्रह्मज्ञानी आहे आणि ज्याने प्रत्यक्ष आत्मसाक्षात्कार, सेल्फ रिअलायझेशन, गॉड रिअलायझेशन करून घेतलेलं आहे, त्याच्याकरता हे जग काय आहे? जग हे नाट्य मंच आहे. आणि आपण या नाट्य मंचावर ज्याला जो रोल दिलेला आहे तो रोल निभावत आहोत. रोल संपला, पडदा पडला की आपल्याला जाणंच आहे. आणि हे सगळं इथंच ठेवून जाणं आहे. असं चराचरात परमेश्वर. कोणी हिंदू नाही, कोणी मुस्लिम नाही, कोणी सिख नाही, कोणी ईसाई नाही. अरे माणूस म्हणून आपण जन्माला आलेलो आहोत हे विसरून आपल्याला कसं चालेल? आणि म्हणून मानवता हाच आपला धर्म आणि श्वास हीच आपली प्रार्थना. मिनिमम बेसिक रिक्वायरमेंट काय? माणसाने माणसाशी माणसासारखं वागावं. पण आपण हिंदू, मुस्लिम, सिख, ईसाई एवढे कमी होते की काय? आता ब्राह्मण वेगळे, दलित वेगळे, हरिजन वेगळे, चांभार वेगळे, तेली वेगळे, बंजारा वेगळे आणि भांडा. वेळ जात नाही तुमचा, भांडा. याच्यातून आपल्याला बाहेर यायचं आहे. आणि या बाहेर येण्यासाठी साधना, सेवा, सत्संगाला पर्याय नाही. कोणीही काळा नाही, कोणी गोरा नाही, कोणी स्त्री नाही, कोणीही पुरुष नाही. मी फक्त एक आत्मा आहे आणि तो परमात्मा आहे. मी दया, प्रेम, भक्ती, श्रद्धा, आनंदाचा एक अंश आहे. तो दया, प्रेम, भक्ती, श्रद्धा, आनंदाचा महासागर है. तू प्यार का सागर है, तू प्यार का सागर है. तेरी एक बूंद के प्यासे हम, तू प्यार का सागर है, तू प्यार का सागर है. श्री गुरुदेव दत्त.